सो मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या नवीन ब्लॉगमध्ये. ऑलमोस्ट संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:30 आणि आता आम्ही मित्रांसोबत चाललेलो आहोत पुन्हा एकदा एका नवीन ठिकाणी. आणि आपली गँग आतमध्ये आहे. हा गौतम भाई पण येत नाही म्हणा. इकडं प्रणव बसलाय, तर विशाल आहे, इकडं ओमकार आहे, राजन आहे. आता फक्त एकासाठी आपण वेट करतो, तो म्हणजे अजय. तो खाली आला, आपण निघूयात. सो चालू आपण भीमाशंकरला आणि रात्री आय थिंक 2 वाजता पोहोचू भीमाशंकरला. आणि देन मग तिथून झोपून देवाचं सकाळी दर्शन करून निघूयात. सो कंटिन्यू राहा. सो फायनली मित्रांनो निघालोय. गँग रेडी आहे ओव्हरऑल. पार्टी बसलेत सगळे. सो चला स्टार्ट करूया. गणपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. सो मित्रांनो, आता जस्ट लोणावळ्यात पोहोचलोय. घाटातनं गाडी चालून वातावरण बघू शकता. गाडी इथं पार्क केलंय. समोर आपला पॉइंट आहे. फॉगी फॉगी आहे. सो मित्रांनो, वडापाव मित्रांनो पुण्याला पोचलोय आणि जेवायला बसलोय. आता खूप भूक लागलेली. सो बघूयात. आता रात्रीचे वाजलेले आहेत ऑलमोस्ट 9:30-10 वाजलेले होते. आता व्हेजच ऑर्डर करू, कारण नॉनव्हेज खाऊ शकत नाही. काय बोलू शकतो आता यावर. इकडं मित्रमंडळींना चेहरे बघा तुम्ही. एक इकडे 2 जण बघतात, ह्याच्यामध्ये मुद्दामून बिझी दाखवत आहे. हा इकडे बोल धारावी का शाहरुख. सो बघूयात आता. सो मित्रांनो, रात्रीचे वाजलेले आहेत 11:15 आता. ऑलमोस्ट आता जेवण जस्ट झालंय. आता इथून आम्ही भीमाशंकरकडे निघू. एक ऑलमोस्ट 94-99 किलोमीटर आहे. 3 वाजतील रात्रीचे जाईपर्यंत. सो कंटिन्यू राहा आणि मग जाऊन झोपू. गँग आलेली आहे. मित्रांनो, रात्रीचे वाजलेले आहेत ऑलमोस्ट 2 आणि आता आम्ही भीमाशंकरला पोचलेलो आहोत. गाडी तिथे होती लावली. मंदिराचा रस्ता आहे खाली जाऊन डायरेक्टली.
पूर्ण फॉगी झालं काहीच दिसत नाही सगळं फॉग आहे सो इधर से काहीच दिसत नाही खालचं पण मंदिर खाली आहे सो सकाळी जाऊया आता 2-3 तास झोपूया 5 वाजता मंदिर गोळचं सो फ्रेश होऊन खाली चालू सो झोपतो आता सकाळी भेटू वरती गेले का सगळीकडे मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळच्या वाजलेले आहेत ऑलमोस्ट 4:30 आता मी झालेलो आहे रेडी बघू शकता तो आणि मित्र पण झालेले आहेत रेडी इकडे होतात आता इथून आपण खाली चाललो दर्शन घेऊया तुम्हाला खालचं सगळं सुट्टे नाही येत ऑलमोस्ट 6:45 वाजलेले आहेत सकाळचे आणि आपलं दर्शन करून झालेलं आहे आत्ताचं 7 वाजताचं वातावरण बघू शकतो सो मित्रांनो ऑलमोस्ट 6:45-7 वाजलेले आहेत दर्शन करून आपलं झालेलं आहे भीमाशंकरचं सो आता आपण इथून निघूयात इथून जाऊया आपण पुढे आता नाणेघाटात जायचं मला दाखवतो कंटिन्यू राहा जंगल में चलो और मंगल कर दो पानी भी है खाली जाओ खाली सो मित्रांनो आता जस्ट निघालो होतो आपण भीमाशंकर मधून आणि ट्रॅफिक खूप आहे लिटरली 1 तास असंच आम्ही उभा राहिलो बघू शकतो तुम्ही तर हाल काय ट्रॅफिक फुल ट्रॅफिक वातावरण खूपच भारी आहे ट्रॅफिकने पूर्ण डोक्याची वाट लावली आपल्या बघूया आता आणि इथे एक अजून एक सीन झालाय या दोघांमुळे एवढा गाडीत वास येतो घाणेरडा विशाल आहे इथं त्याला बोललेलो कोण भाई पावसाळ्यात सॉक्स घालून भिजून घालतो म्हणजे काय याला सेन्स काय बनतो आणि इकडं राजन आहे त्याचं मग तसं त्याचं तर कायमचा वर्षाच्या 12 महिने शूजचा वास मारत असतो म्हणा पण विशाल पण अशी चुत्यागिरी करेल मला वाटलं नव्हतं ठीक आहे काय गाडीत खूपच वास झालाय घाणेरडा बघूयात आता डॉन
सो मित्रांनो, सकाळचे वाजलेले आहेत 11 आणि आपण आलेलो आता शिवनेरीच्या पायथ्याशी. गडावर सगळ्या गोष्टी दाखवता येणार नाही, पण गडाची एक व्हिडिओ नॉर्मली बघतो, जर पॉसिबल झालं तर टाकतो मी. कारण आम्ही घाईघाईत आता गड चढू आणि उतरू पण लगेच. सो नंतरला मग आपण इथून नाणेगटात जाऊ, देन एन्जॉय करू. सो आता नाश्ता करायला थांबलोय, नाश्ता करूया. मिसळपाव ऑर्डर केलंय आणि कांदा बटाटा भजी आनंद घेऊया. सो मित्रांनो, आपली मिसळ इथं आलेली आहे, बघू शकता. मिसळ खाऊया, चालू करूया. त्रास होता अजून वाईफ चश्मे में मस्त दिख रहे थे. ये देख गॉगल पहन के कैसे दिख रहे हैं मस्त, और ऐसे पूरे आंखों को परेशानी हो रही है मेरी. सही लगता है. तू चला, इस पे चला. विजिबिलिटी बढ़ रही है. काय सगळं इकडं तिकडं चाललं. इथे पुढे साईडला घे गाडी, पार्किंग दिलं होतं. नाणेगडला पोचलो आता जस्ट. आता आम्ही तिथून डायरेक्टली व्ह्यू बघू शकता तुम्ही नाणेगडाचा. आता आपण चाललो रिव्हर्स वॉटरफॉलकडे आणि तिकडून जाऊ, मग बघू सगळं एक्सप्लोअर करू. सो कंटिन्यू राहा. हे प्रणव पुढं आहे का नक्की? ये जाना चाहिए, इसका ये हरकत जाना चाहिए भाई. यस तुझं वय किती आहे? फक्त 25. 40 वर्षाचा माणूस झाला यासाठी त्याचं लग्न. जरा एक मिनिट जरा प्लेन करते का?
पाण्यात टाकतो ना टाकतो. येवायला वाटतं त्याच्यासाठी टाकतो. हे लेन्स क्लीन कर आधी. सो मित्रांनो आता आम्ही माळशेज घाटात, तुम्ही बघू शकता माळशेज घाटातला नजारा आपल्या डोळ्यासमोर आहे. डोळ्यात बिपून टाकणार. काळू वॉटरफॉलचा व्ह्यू दाखवायला पाहिजे होतो. कुठं गेला तो? गायब झाला. पण खूप वॉटरफॉल ओला करतोय बाहेर. अरे नहीं ऐसा पील ना उसको टिश्यू को. खूप साफ करतोय. पूरा गिल्ला हो गया. पहले तो गिल्ला भी नहीं हुआ इतना. कालू किधर? कालू अरे कालू वॉटरफॉल एवढे भेट घे ना सिनेमॅटिक मध्ये. मित्रांनो रात्रीचे वाजलेले आहेत ऑलमोस्ट 9:30. आता मी घरी जस्ट पोचलोय. जस्ट बॅग ठेवली, सगळ्यांना ड्रॉप केलं, कल्याण, डोंबिवली, ठाणे, आणि आता जस्ट घरी पोचलो. आता फ्रेश होतो. सो ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि करायलाच लागते. सो आणि नेक्स्ट टाईम सुचवा कुठे जायचं तुम्ही तुमच्या आवडत्या प्लेसनुसार. सो थँक्यू.